जेनझी ज्याला आपण म्हणतो, आत्ताची जनरेशन, जी नवीन जनरेशन आहे, किंवा आता एकदम जी नवीन जनरेशन तुमच्याकडे 8वी 9वी 10वीला जी मुलं आहेत, आणि पूर्वी आता 38 वर्षाचा तुमचा मोठा प्रवास आहे सर, तुम्ही सगळ्या प्रकारची मुलं बघितलेत, तर काय जनरेशनल शिफ्ट तुम्हाला दिसतोय? काय माइंडसेटमध्ये बदल दिसतोय? मुलं, आत्ताची मुलं हुशार का आधीचे 10-15 वर्षापूर्वीचे मुलं हुशार? जेव्हा आम्ही क्लासेस केले, मी तुमच्या सहकार नगर ब्रांचला क्लासेस केले होते, सिरियसनेस जो होता क्लासेस रिलेटेड, मला नाही माहिती आज तो सिरियसनेस आहे का त्या कॅटेगरीच्या त्या वयोगटामध्ये 8वी 9वी 10वीमध्ये. तर काय मेजर डिफरन्सेस तुम्हाला जाणवतात माइंडसेटमध्ये? मी जे पाहिलेले आहेत 3 जनरेशन पाहिलेले आहेत. बरं. पहिल्या जनरेशनच्या वेळेसचा जो विद्यार्थी होता, हा विद्यार्थी थोडासा भित्रा होता, घाबरणारा होता, अनेक गोष्टी त्याला माहीत नव्हत्या. म्हणजे सुरुवातीचे 10 वर्ष का? सुरुवातीचे 10 वर्ष म्हणजे सुरुवातीचे 10 वर्ष जे कोणते साल समजा हे, म्हणजे हे याला आपण असं म्हणूया की 1986 ते 1996-97 पर्यंत जे आहे, म्हणजे जेव्हा 1995 मध्ये बोर्डाचा सिलेबस बदलला, परीक्षेचा पॅटर्न बदलला, की ज्याच्यामधनं आम्हाला राज्यभर जाण्याची संधी मिळाली. हे 10वीच्या परीक्षेचं टेन्शन विद्यार्थ्यांना इतकं होतं की पेपर कसा असेल. म्हणजे आम्ही पहिलं पब्लिकेशन काढलं होतं ते नमुना प्रश्नपत्रिका संच. म्हणजे ते नमुना प्रश्नपत्रिका संच जे आहे, म्हणजे बोर्डाचे मॉडेल पेपर्स होते, ते पहिल्यांदा आपण पब्लिश केले होते. ते पब्लिश करण्यासाठी आम्हाला त्यावेळेस दैनिक लोकमतचे, नंतर महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री राजेंद्रजी दर्डा यांनी सूचित केलं होतं की बा तुम्ही असं करा, खूप लोकांची रिक्वायरमेंट येते, मागणी येते. आणि आम्ही ते काढलं आणि त्याच्यातनं महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आमची ओळख व्हायला सुरुवात झाली की सगळीकडे जे आहे प्रश्नपत्रिका संच मधून सुरुवात झाली. प्रश्नपत्रिका संच त्याच्यावर आपण कोचिंगमध्ये होतोच, पण फक्त औरंगाबाद पुरते होतो. औरंगाबादला आपलं पहिलं सेंटर नूतन कॉलनीत होतं, दुसरं सिडकोत होतं. आणि त्याच्यातनं पुढं जे आहे 95ला जे आहे की हे परीक्षासाठीची जी रिक्वायरमेंट आली आणि आपण ते केलं, तर ते महाराष्ट्रभर पोहोचवलं. त्यावेळेस लोकमत औरंगाबाद आणि नागपूरला होतं, तर या भागात जास्त प्रमाणात माहिती झालं. त्याच्यामुळे आम्ही चाटे क्लासला इथून बाहेर निघताना, औरंगाबादमधून बाहेर निघताना पहिल्यांदा आपण जळगावला गेलो, नागपूरला गेलो. म्हणजे ते संच आम्ही जिथं विकायचो, पालक म्हणायचे की यार नमुना प्रश्नपत्रिका संचाचा एवढा फायदा होत असेल तर तुमचा क्लास लावला तर किती फायदा होईल, तुम्ही आमच्या गावात क्लास का नाही काढत. राईट. तर आपण तो जळगावला काढला, पहिला जळगावला काढला. म्हणजे औरंगाबादच्या बाहेर पहिला जळगावला काढला, मग तिथून नागपूरला काढला. म्हणजे तो प्रवास त्या पद्धतीनं सुरू झाला. आणि मला आठवतं की त्यावेळेस 10वीच्या परीक्षेचं इम्पॉर्टन्स इतकं होतं की महाराष्ट्राचे सरकारचे सचिव पाटील म्हणून होते आणि त्यांचा मुलगा की मुलगी 10वीच्या परीक्षेला होते आणि त्यांना हे नमुना प्रश्नपत्रिका संच पाहिजे होता. त्या नमुना प्रश्नपत्रिका संचासाठी म्हणजे मला त्यावेळेस मुंबई एअरपोर्टला उतरून मंत्रालयापर्यंत सगळी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली होती. म्हणजे त्या परीक्षेचं इम्पॉर्टन्स ते म्हणले मला घरी गेल्याशिवाय मुलगी सोडतच नाही, ते आणलं का पप्पा, आणि तुम्हाला मिळत कसं काय नाही. ही आयडिया कोणाची होती सर, हे संच तयार करायची? नाही, संच तयार करायचे म्हणजे आम्ही जेव्हा क्लास सुरू केला, तर क्लास सुरू केल्यानंतर आमची आयडिया म्हणजे आमच्या डोक्यात कल्पना काय होती की आपण स्पर्धा कशाची आहे, स्पर्धा शिकण्याची नाहीये. आधी तुम्ही शिकलं पाहिजे. म्हणजे शिकणं झालं की तुम्हाला परीक्षा द्यायच्यात आणि तुम्ही परीक्षांची जेवढी प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त मार्क्स मिळतील. राईट. म्हणजे एखादा विद्यार्थी 10च्या 10 टॉपिक करतो आणि त्याला परीक्षेत गेल्यानंतर 3 प्रश्न चुकतात त्याचे, पण एखादा विद्यार्थी 10 पैकी 8च टॉपिक करतो आणि सगळे प्रश्न सोडवतो, त्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. राईट. एक एक्झाम टेक्निक आहे. तर हे आम्ही जेव्हा 1990 मध्ये स्पेशल बॅचेस काढल्या, तर ह्या स्पेशल बॅचेस काढताना समोर असं होतं की आपल्याला 1 वर्ष मुलांना शिकवायचंय, तर त्याच्यातले 6च महिने ब्लॅकबोर्डचा वापर करायचा, उरलेले 6 महिने त्यानं परीक्षेला बसायचं. आणि पहिल्या परीक्षेमध्ये म्हणजे पहिल्यांदा आम्ही घटक चाचण्या घ्यायचो प्रत्येक रविवारी, आणि पूर्ण सिलेबस संपल्यानंतर पहिली सराव परीक्षा, दुसरी सराव परीक्षा, तिसरी सराव परीक्षा,
आणि मग चौथी सराव परीक्षा म्हणजे बोर्डाची परीक्षा. जे तुम्ही सहकारनगरला ते अनुभवलेलं आहे की पहिल्या परीक्षेत जर तुम्हाला 80% मार्क्स पडले तर दुसऱ्यात ते 85ला गेलं पाहिजे, तिसरीत 90ला गेलं पाहिजे, आणि चौथी म्हणजे फायनल परीक्षेत तुम्ही 92-93 स्काय द लिमिट, तुम्ही कुठे पोहोचू शकता. म्हणजे या परीक्षेच्या माध्यमातून काय आहे की तुम्हाला काय येत नाही हे माहिती होतं. किती मार्क पडले याच्यावर जायचं नाही. एखाद्याला 100 पैकी 100 पडले पण दुर्दैवानं त्याला न येणारा प्रश्न जर परीक्षेत आला तर ह्या 100 पैकी 100चा उपयोग नाही. पण एखाद्या विद्यार्थ्याला 80 मार्क पडले तर त्याला 80चं चूक नाही, 20 मार्काचा जो अभ्यास केलेला आहे पण माझं चुकलंय, ते मला परत अभ्यासायचंय, तो टॉपिक मला परत करायचा आहे, म्हणजे त्याला बोर्डात गेल्यानंतर जे आहे की मार्क्स जाणार नाही. हा आपला त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. आणि याच्यातनं आपण ते नमुना प्रश्नपत्रिका संच काढला होता तो जो आहे. कारण आमच्याकडं त्यावेळेस जे टीचर होते प्रत्येकांना पेपर्स काढण्याची खूप सवय होती, कारण आम्ही प्रत्येक संडेला पेपर्स काढायचो संडेच्या एक्झामसाठी. प्रश्नावरती परत येतो. माइंडसेट मध्ये तुम्ही म्हणालात की भित्रे होते, आपण त्या विषयावर होतं. तर त्यावेळेसची मुलं आणि त्याच्यानंतर जी जनरेशन आली म्हणजे ज्याला आपण 1995च्या नंतर म्हणू, त्यावेळेसची जी मुलं यायला लागली ना ती मुलं थोडी स्ट्रॉंग होती. स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा त्यांचं विल जे होतं ते खूप जबरदस्त होतं. मला हे करायचंय. म्हणजे मी औरंगाबादमध्ये थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स दाखवू शकतो, सांगू शकतो की ते मुलगा क्लासला आला, त्याचा उद्देश आहे मला मेडिकलला जायचे, तो गेला. दुसरा आला त्याला इंजिनिअरिंगला जायचं, इंजिनिअरिंगला गेला. म्हणजे 1995 पासून 2005 पर्यंत चाटे क्लासच्या बाहेर 90% पोरगा नव्हता, तो तिथंच होता. म्हणजे तो इंग्लिश मिडियमचा असेल, मराठीचा असेल, सेमीचा असेल, बरं का. आणि ही जी पोरं होती ही फार उत्साही होती, प्रचंड एनर्जीवाली पोरं होती. आणि आता याच्यात मुळात फरक असा आहे की पहिल्या जनरेशनचे जे पालक होते बरोबर ते फार क्रीमवाले, खूप शिकलेले असं नव्हतं. सेकंड जनरेशन मध्ये जे आहे की जे पालक ते खूप शिकलेले होते. म्हणजे इंजिनिअरची मुलं होती, झालेली होती. आणि त्याच्यानंतरची जी मुलं आलेली मुलं ही हुशारच होत चाललेली आहेत. म्हणजे 2007 नंतरचे म्हणतात. 2007 नंतरचे म्हणजे जसं हे इंटरनेट इंट्रोड्यूस झालं, हे सगळे गुगल सर्चिंग वगैरे हे सुरू झालं, हळूहळू माहीत होत असताना 2008 पूर्वीचा विद्यार्थी अभ्यास करताना वही पेन बाजूला ठेवायचा, तो लिहायचा. मला आठवतं की आम्ही जेव्हा पहिली बॅच आमची 90ला बसली परीक्षेला 91च्या, त्यावेळेसची जे आमची मुलं होते हे मुलं जवळपास 5-5, 10-10 किलो एका विद्यार्थ्यांनी 10-10 किलो कागद लिहिलेले होते. बर 10-10 किलो 10 किलो 10 किलो म्हणजे खूप मोठं झालं बरं का. म्हणजे जवळपास 40 रजिस्टर भरतील तेवढं त्याने लिहिलेलं असायचं. आजचा पोरगा इतका लिहित नाही. त्याला कोणताही प्रश्न विचारला तो सिलेबसमध्ये बुक्समध्ये पाहत नाही, तो गुगलवर जातो, तिथं सर्च करतो. त्या गुगल बाबाला तो गुरु मानतो. त्याला हे कळत नाही दिस इज इन्फॉर्मेशन नॉट नॉलेज. हे नॉलेज नाही आहे, हे इन्फॉर्मेशन आहे. इन्फॉर्मेशनला नॉलेजमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आजच्या पोराला थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे पण त्याची मेमरी खूप फुल होऊन आलेली आहे. म्हणजे पूर्वी जो 10वीचा पोरगा पालकाला म्हणायचं ना की तुम्हाला काही समजत नाही, आता ते पहिलीचाच म्हणतो. हा मेजर माइंडसेट मध्ये तुम्हाला. आणि मी जेव्हा पहिल्या जनरेशनला विचारायचो किंवा तुला काय व्हायचं, 10वीतल्या पोराला विचारायचो की तो म्हणायचा मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, कोणाला IITत जायचंय, हा 10वीत सांगायचा. आता पहिलीचा पोरगा सांगतो. म्हणजे यालाच अनुषंगिक उदाहरण सांगतो की मी ज्या ठिकाणी राहतो त्या गल्लीमध्ये मी रात्रीच्या वेळेस वॉक करत असताना एक आजोबा आले. आता हे आजोबा म्हणजे मी त्यांना जवानीत पाहिलेलं, तरुणपणी. आताची गोष्ट रिसेंटची गोष्ट आहे. रिसेंटची गोष्ट आहे. आता म्हणले सर 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 थांबा एक मिनिट थांबा, माझ्या नातीला तुम्हाला भेटायचंय, माझ्या नातीला तुम्हाला भेटायचंय. म्हणलं बोलवा. थांबलो मी.
मग त्यांची नात आली. आता नात म्हणल्यानंतर आपल्याला काय वाटतं की एखादं लहान लेकरू 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, 4 वर्षाचं ते येणार असेल, ते आलं. तर ती 22-23 वर्षाची मुलगी आली होती. ती आली आणि मी तिला म्हणलं, अहो तुम्ही नातलं? नाही, हीच नात म्हणले, हीच नात जिला तुम्हाला भेटायचंय. आणि आनंदाचा क्षण असा आहे म्हणले, तुम्ही जाताना दिसले की ती म्हणली मला सरांना भेटायचंय, तर तू सांग म्हणले बेटा काय तुला काय म्हणायचं सरांना सांग. तर त्या मुलीने मला सांगितलं की सर मी चाटे किड्समध्ये होते, म्हणजे प्रायमरीला होते आपल्याकडं, प्रीस्कूलला होते, प्रीस्कूलला. आणि ज्युनियर केजीची तुम्ही आजी आजोबांची ट्रिप बीबी का मकबराला काढली होती आणि त्या मकबऱ्याच्या लॉनवर तुम्ही मला विचारलं होतं तुला काय व्हायचंय आणि मी सांगितलं होतं मला डॉक्टर व्हायचंय. म्हणलं मग बेटा मी आज डॉक्टर झाले म्हणली, MBBS. म्हणजे ज्युनियर केजीत मुलगी सांगते. एवढी क्लॅरिटी आहे त्या मुलाला, एवढी क्लॅरिटी जी आहे मुलांच्या मध्ये आता आलेली आहे. म्हणजे मागच्या वर्षी मी आमच्या स्कूलच्या मुलांच्या बरोबर ट्रिपला गेलो होतो आणि ट्रिप होती 2री ते 5वीच्या वर्गाची. मी 2रीच्या 4 मुलींना विचारलं की बेटा तुला काय व्हायचं. एक मुलगी सांगते मला डॉक्टर व्हायचं, 2री सांगते डॉक्टर व्हायचं, 3री सांगते डॉक्टर व्हायचं, 4थी सांगते डॉक्टर व्हायचं. पण डॉक्टर हे कॉमन झालं. मग कोणी सांगते मला आय स्पेशालिस्ट व्हायचंय, कोणी सांगते मला हार्टमध्ये स्पेशालिस्ट व्हायचंय, कोणी सांगते मला जेनेटिकवर वर्क करायचंय. म्हणजे हा बदल त्या 1ली-2रीच्या मुलांमध्ये झालेला आहे की स्पेसिफिक त्याच्यावर आलेत की मला कशात जायचं, स्पेशलायझेशन मध्ये विचार करतात. हा, आणि आश्चर्यकारक एक मुलगी काय म्हणाली, तर मला डॉक्टर व्हायचं नाही, इंजिनियर व्हायचं नाही. ह्या एवढ्या जण डॉक्टर होणार आहेत ना, तर मला पेशंट व्हावं लागेल ना, त्यांना पेशंटही पाहिजे कोणीतरी. म्हणजे ही खूप मोठी क्लॅरिटी आहे की यार पेशंट सुद्धा लागणार आहेत.